जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे पूर्णा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने आज संयुक्तपणे एक मोठी आणि धडक कारवाई केली। अनेक दिवसांपासून प्रशासनाचे पथक कारवाईसाठी गेल्यावर या बोटी पाण्यात पडून जात होत्या। मात्र आज दोन्ही विभागांच्या पथकाने अत्यंत चोख नियोजन करून 4 बोटींना जागीच उद्ध्वस्त करून नदीपात्रात बुडवले। या धडक कारवाईत अंदाजे 2 कोटी रुपयांच्या बोटी, वाळू काढण्याचे हायटेक साहित्य, मशीन्स व इतर वस्तू पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत। सदर यशस्वी कामगिरी आदरणीय जिल्हाधिकारी श्रीमती असीमा मित्तल मॅडम आणि आदरणीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी आदरणीय श्री सर्वनन सर, पोलीस उपअधीक्षक नितीन कटेकर, तहसीलदार अविनाश लोढे, नायब तहसीलदार मंगेश साबळे, ग्राम महसूल अधिकारी किशोर खंदारे, प्रभाकर शेनेवाड, सागर शेळके, अक्षय येलवंटे, सचिन गुडवे, कृष्णा भालेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, अनिल सवडे, विष्णू जायभाई, गणेश घुशिंगे यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी राबविली असून या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपतक न्यूज महाराष्ट्र, जालना।